नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आणि जे आपण रात्रभरासाठी भिजत ठेवलेले होते आणि चांगले भिजलेले आहेत आणि एक वेळेस आपण स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत आणि कुकरला आपण ते 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. शिट्ट्या होईपर्यंत ह्या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे. 2 ते 3 कांदे ह्या ठिकाणी आपण लहान आकारात घेतले, त्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि लांब आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे. आता कांदा जे आहे तो आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी कांद्यामध्ये पाणी टाकल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते पाणी काढून टाकून साईडला तुम्हाला एक वाटी दिसत असेल, त्या वाटीमध्ये आपण काजू भिजत ठेवलेले आहे, जे की आपण रात्रीच भिजत घातलेले होते. जर भिजत घातलेले नसतील तर 10 मिनिटासाठी आपण भिजत ठेवून उकळून जर घेतलं तर खूप चांगलं भिजले जातात. आता आपण ते उकायला ठेवलेलं आहे मिक्स करून आणि ह्या ठिकाणी एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो जो आहे तो लहान आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. नेहमी आपण त्याच भाज्या घरच्या खाऊन बोर झाला असाल आणि जेव्हा आपल्याला कुठलेही बाहेरचे पदार्थ खायला आवडतात तेव्हा अगदी छान कमी वेळामध्ये झटपट आपण बाहेरच्या टेस्टसारखे पदार्थ घरीच बनवू शकतो. तर ह्या ठिकाणी टोमॅटो आपला अर्धा कट करून झालेला आहे, अर्धासुद्धा आपण तसाच कट करून घेणार आहोत. चला तर आता ह्या ठिकाणी आपला कांदासुद्धा कट करून झालेला आहे आणि आपण काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या ते आपल्याला ठेचून घ्यायचे. कट करून घेतल्या तरीसुद्धा चालतात. आल्याचा थोडा एक तुकडा घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. आता ह्या ठिकाणी आपण दरदरीत ठेचून घेतलेला आहे. आता जे आपण उकळायला ठेवलं होतं काजू आणि आपण जे कांदा कट करून ठेवला होता उकळायला, ते चांगलं उकळलेलं आहे आणि मऊसर आपला हा कांदा झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याची पेस्टसुद्धा बनवून घेतलेली आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये ही पेस्ट बनवून तयार होते, जास्त वेळ लागत नाही. आपण जो वाटाणा ठेवला होता उकळायला तो सुद्धा चांगला उकळलेला आहे. एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये आपण 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेणार आहोत, जे नेहमी आपण रेग्युलर तेल वापरतो तेच टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की 4 ते 5 आपण ह्या ठिकाणी काळी मिरी घेतलेली आहेत, 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत, अर्धा चमचा इतके आपण जिरे टाकलेले आहेत आणि जो लसूण आणि आपण आलं ठेचून घेतले ते टाकलेलं आहे. आता थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आणि गोल्डन कलर होईपर्यंत जास्त करपू द्यायचं नाही. आता ह्या ठिकाणी थोडासा रंग चेंज झालेला आहे. आता ह्यामध्ये जो टोमॅटो कट करून घेतला आहे तो सुरुवातीला आपण ह्यात टाकलेला आहे आणि आपले 2 मिनिटाकरता टोमॅटो चांगला तेलामध्ये मऊसर होईल असं आपण गॅस मिडियम ठेवणार आहोत. ह्या ठिकाणी आपल्याला 2 मिनिटं वेळ द्यायचा आहे, कारण टोमॅटो कच्चा ठेवायचा नाही. चांगला मऊसर झाला की टेस्ट पण चांगली येते. टोमॅटो छान मऊसर झाला की आपण जे पेस्ट बनवून घेतली काजू आणि कांद्याची ती ह्यामध्ये आपण टाकलेली आहे. तर ह्या ठिकाणी भरपूर असा मी ह्या ठिकाणी काजू मसाला टाकलेला आहे, जे की आपण नेहमी सुहाना मसाला आणतो तोच काजू मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा इतकं लाल तिखट, पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा आपण धणे पावडर टाकलं तरीसुद्धा चालते. आता सर्व मसाले आपण पेस्टमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. मस्त वाससुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. अगदी छान कमी वेळामध्ये झटपट ही जर ग्रेव्ही तुम्ही कुठल्याही भाजीसाठी जर अशी ग्रेव्ही बनवलं तर बाहेरसारखी टेस्ट येते. तुम्ही पनीरच्या भाजीसाठी जर तुम्ही ही ग्रेव्ही चांगली वापर करू शकता. आता ह्या ठिकाणी इतके पदार्थ आपले टाकून झालेले आहेत. आता ह्यामध्ये जो मटार आपण जो भिजू घातलेला हिरवा वाटाणा होता तो चांगला उकळलेला आहे, त्यामधलं आपण पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला ह्यात कढईमध्ये आपण टाकून देणार आहोत. लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच ही भाजी आवडते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. घरच्या साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आपण झटपट बनवू शकतो. तर ह्या ठिकाणी चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण 1 चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं ह्या ठिकाणी आपण क्रीम टाकलेली आहे. क्रीम म्हणजे जर नसेल तर ह्या ठिकाणी आपण साय जर थोडंसं लिक्विड करून टाकलं तरीसुद्धा चालते. आता सर्व जिन्नस जे आहे ते मिक्स करून झालेले आहेत. आपण छान ह्या ठिकाणी ताजी अशी कोथिंबीर घेणार आहोत. त्या अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते विसळून टाकलेलं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. जर तुम्हाला जास्त पातळ रस्सा हवा असेल तर ह्या ठिकाणी 1 वाटी आणखीन पाणी टाकलं तर सुद्धा चालते. पण अगदी छान असे कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे, जे की आपण चपाती किंवा पराठे किंवा तंदूरसोबतसुद्धा खाऊ शकतो. आता ह्या ठिकाणी पाणी टाकून झालं की भाजी आपली छान शिजवून घेतलेली आहे आणि आता भाजी आपण साईडला काढून ठेवलेली आहे. भाजीसोबत खाण्यासाठी जर आपण चपातीच केली तर आपल्याला साधंच वाटेल. त्यामुळं आपण ह्या ठिकाणी बाहेर जसं आपण जेवण करतो त्याच पद्धतीचं म्हणून ह्या ठिकाणी आपण नवीनच प्रकार बनवणार आहोत. ह्या ठिकाणी मैदा घेतलेला आहे. मैदा आपल्या कॉर्नर्स आपल्याला कमी जास्त घ्यायचा आहे. दही घेतलेला आहे. दही जे आहे थोडं आंबट घेतलं तरीसुद्धा चालते. तर दह्याला आपण थोडंसं पातळ करून घेतलं आणि मीठ टाकलेलं आहे. थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. 1 चमचा इतकं आपण तेल टाकून घेतलेलं आहे. थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. 1 चमचा साखर टाकलं तरीसुद्धा चालते. परफेक्ट बाहेरसारखा पदार्थ आपण घरीच बनवू शकतो. मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळूवार मिक्स झाल्यानंतर आपल्याला एकदम ह्यात पाणी टाकायचं नाही किंवा थंड पाणी टाकायचं नाही. आता मी गॅसवरती गरम होण्यासाठी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. चपातीला आपण नेहमीच खातो, भाकरी नेहमीच खातो, पण मुलांनासुद्धा असे पदार्थ कधी कधी खायला आवडतात. त्यामुळे घरीच बनवतो स्वच्छ पद्धतीनं आपण घरच्या घरी बनवू शकतो.
थोडं थोडं पाणी टाकून जसं की नेहमी आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. चला तर नेहमीसारखंच मी ह्या ठिकाणी पीठ मळून घेणार आहे. पीठ मळून झालेलं आहे, चांगला गोळा तयार झालेला आहे. चांगलं क्रॅक न पडण्या इतका आपण छान पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. पीठ नसून हा मैदाच आहे, पण पिठासारखं आपण मळून घेतलेला आहे. आता एखाद्या अशा बाउलमध्ये आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनटाकरता आपण रेस्ट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आता आपल्याला हे घ्यायचं पीठ आणि पिठापासून आपण ह्या ठिकाणी जे की नान आपण तंदूर आपण जे बाहेर खातो त्याच पद्धतीचे आज आपण घरी बनवणार आहोत. आता ह्यामधलाच एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. केव्हा म्हणलं तेव्हा आपण ही पद्धत वापरून घरच्या घरी आपण मार्केटसारखे पदार्थ बनवू शकतो. चला तर गोळा घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे लाटी बनवायचं. लाटी बनवतेच आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने लाटून घेणार आहे. बघू शकता मैदा आहे त्यामुळे आकसतो, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हे लाटायचे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण लाटी बनवून घेतलेली आहे. वरती थोडीशी लहान आकारात कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता ह्या ठिकाणी आपण थोडीशी काळे तीळ टाकलेले आहेत. काळे तीळ नसले तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालते. आता प्रेस करत करत आपण थोडंसं आपण हे लाटून घेणार आहोत. फक्त चिकटण्यासाठी आपण ह्या ठिकाणी फिरवत फिरवत आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जे की चिकटून चांगलं बसल्याने निघणार नाही. आता ह्या ठिकाणी गॅसवरती गरम होण्यासाठी आपण तवा ठेवलेला आहे आणि तवा चांगला गरम झाला की त्यावरती आपण जी नान बनवली ती टाकून दिलेली आहे. चांगलं चिकटून बसण्यासाठी आपण साईडनं थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत, जे की आपल्याला आणखीन उलटसुलट करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जी खाली पडणार नाही. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. जसं की भट्टीमध्ये बाहेर हॉटेलमध्ये बनवतात त्याच पद्धतीचं आपण घरी बनवणार आहोत. पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं छान मस्त आपली नान भाजून झालेली आहे. वरतून थोडंसं आपल्याला चांगलं बटर लावून घ्यायचं आहे, जे की बाहेरसारखी टेस्टसुद्धा येईल. आता ह्या ठिकाणी एक तर आपली नान रोटी बनवून तयार झालेली आहे. लगेच आपण दुसऱ्यासुद्धा अशाच पद्धतीनं बनवून घेणार आहोत. अगदी साधी सोपी पद्धत आहे ना, तुम्हालासुद्धा आवडली असेल आणि तुम्हीसुद्धा नक्की एक वेळेस ट्राय करून पाहणार, हे तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते. आणि केल्यानंतर तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर एक नान झाली, दुसरी नानसुद्धा फटकन मी ह्या पद्धतीची बनवून घेईन. झाले का नाही बाहेरच्यासारखी अगदी छान कमी वेळामध्ये झटपट आपल्या नान तयार झालेल्या आहेत. आणि खाण्यासाठी आपली आता नानसुद्धा तयार आहे आणि आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आता बाहेर जायची गरजच नाही. अगदी कमी वेळामध्ये झटपट आपण असे पदार्थ घरीच बनवू. आता चला तर लगेचच खाण्यासाठी आपण थोडेसे बनवून घेतलेले आहेत, बाकीचे आपण नंतर बनवू. आता ह्या ठिकाणी खाण्यासाठी प्लेटमध्ये आपली नान तयार केली आहे. सोबत खाण्यासाठी कांदा घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे आणि प्लेटमध्ये आपण भाजीसुद्धा काढून घेणार आहोत. भाजी मस्त भाजीचा वास सुटलेला आहे, घरभर वास पसरलेला आहे आणि आपण भाजी काढून घेतलेली आहे. रंगसुद्धा सुरेखाला थोडासा वरतून कांदा ठेवलेला आहे आणि खाण्यासाठी आपली तंदूर आणि भाजी मस्त तयार झालेली आहे झटपट. आता मी तर टेस्ट करून पाहणार आहे, तुम्हीसुद्धा एकदा बनवून नक्की टेस्ट करून पहा. किंवा तुम्हाला आणखीन कुठले पदार्थ पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता थोडाही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.